या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वाताबद्दल माहिती बघितली। वात दोषाचे आपल्या शरीरामध्ये काय काय कामं असतात, वाताचे 5 प्रकार कोणते, त्यांची कामं कोणती, ते बिघडले तर आपल्या शरीरावर त्याचे काय परिणाम होतात याबद्दल माहिती बघितली। आपल्या शरीरामध्ये वात वाढण्याची काय कारणे आहेत, त्याची काय लक्षणे आहेत याबद्दल माहिती बघितली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदामध्ये सांगितलेले वाताचे 80 रोग याबद्दल माहिती बघणार आहोत आणि वेळीच जर ते रोग आपल्याला लक्षात आले तर आपण घरगुती उपायांनी ते रोग कंट्रोलमध्ये करू शकतो। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपलं शरीर हे 3 दोष, 7 धातू, 3 मल आणि पंचमहाभूतांनी बनलं आहे। त्यापैकी वातदोषाचे काय काम आहेत, त्याचे काय महत्व आहेत याबद्दलची माहिती आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलीच आहे। परंतु काही कारणांमुळे आपल्या शरीरामध्ये जर वातदोष वाढला किंवा काही ऋतूमध्ये जसे की पावसाळ्यामध्ये आपसुकच वातदोष आपल्या शरीरामध्ये वाढतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल जाणवतात आणि काही जणांमध्ये वात वाढल्यामुळे बरेचसे विकार देखील निर्माण होतात। आयुर्वेदामध्ये वाताचे असे 80 विकार सांगितले आहेत। बऱ्याच जणांना याबद्दल माहिती नाही, तर बरेचसे विकार हे आपण घरगुती उपायांनी लवकर आटोक्यात आणू शकतो। व्हिडिओच्या पुढे आपण ह्या विकारांबद्दल माहिती बघूयात। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नखाचे विकार, तळपायाचे विकार, पायाचे विकार, गुडघ्याचे विकार, तसेच पाठीचे विकार, कमरेचे विकार, पोटाचे विकार, छातीचे विकार, हृदयाचे विकार, ओठांचे विकार याबद्दल माहिती बघितली। आजच्या व्हिडिओमध्ये दाताचे विकार, मुखाचे विकार, डोळ्यांचे विकार, कानाचे विकार, अर्धांगवायू, फेशियल पाल्सी, पक्षवद, तसेच वारंवार भ्रम होणं, तम येणं, उचक्या येणं, जांभळ्या येणं अशा अनेक आजारांवर घरगुती उपाय बघणार आहोत। अर्दित म्हणजे चेहऱ्याचा अर्धांगवायू, फेशियल पॅरालिसिस, तोंड वाकडे होणे, चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये कमजोरी येणे, डोळा पूर्ण बंद न होणे, तोंड वाकडे होणे, बोलताना त्रास होणे, चेहऱ्यावर मुंग्या येणे किंवा कमजोरी येणे। तर यासाठी अश्वगंधा चूर्ण जे स्नायूंना आणि नसांना ताकद देते ते रोज 1 चमचाभर दुधासोबत घ्यावे। ब्राह्मी चूर्ण अर्धा ते 1 चमचा प्रमाणात मेंदू आणि नसांचे कार्य सुधारण्यासाठी घ्यावे। वादविकार कमी करण्यासाठी महायोगराज गुगुळ दशमूळ काढ्यासोबत घ्यावे। तसेच एकांगवीर रस 1-1 गोळी सकाळ संध्याकाळ मधासोबत घ्यावी। या व्यतिरिक्त नस्य पंचकर्म रोज महानारायण तेल किंवा तीळ तेलाने मालिश करणं, वाफारा घेणं, शिरोधारा करणं, तिळाच्या तेलाने चेहऱ्याला हलक्या मसाज करावी, कोमट पाण्याची वाफ द्यावी, चेहऱ्याचे व्यायाम करावे जसे की हसणे, ओठ हलवणे, फुंकर मारणे, ताण कमी करावा, पुरेशी झोप घ्यावी। एकांग रोग यालाच हेमिप्लेजिया असं म्हणतात। यामध्ये शरीराच्या एका भागामध्ये कमजोरी येते, मुंग्या येतात, अर्धांगवायूसारखा त्रास होतो, यामध्ये वातदोष वाढलेला असतो। एकांग रोग म्हणजे शरीराच्या एका बाजूलाच कमजोरी येते, हातपाय नीट हलत नाही, मुंग्या येतात, स्नायू कडक होतात, हालचाल करताना त्रास होतो। आणि सर्वांग रोग म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये कमजोरी येते, वेदना होतात, अर्धांगवायू किंवा पक्षाघातासारखाच हा त्रास असतो। यामध्ये संपूर्ण शरीर कमजोर होते, हातपाय नीट हलत नाही, शरीरभर मुंग्या येतात, बधीरपणा जाणवतो, सर्व स्नायू कडक होतात, चालणे बसणे अशा हालचाली सुद्धा करायला त्रास होतो। तसेच पक्षवद म्हणजे अर्धांगवायू शरीराच्या एका बाजूला पक्षाघात होणं, पॅरालिसिस होणं। तर यामध्ये हातपाय काम करत नाही, बोलायला त्रास होतो, चेहरा वाकडा होतो, मुंग्या येतात, बधीरपणा येतो। तर ह्या सर्वांसाठी काही आयुर्वेदिक औषधं आणि काही पंचकर्म करणं गरजेचं असतं। तर एकांगवीर रस सकाळ संध्याकाळ 1-1 गोळी मधासोबत घ्यावी। महायोगराज गुगुळ 2-2 गोळ्या सकाळ संध्याकाळ दशमूळ काढ्यासोबत घ्याव्यात। त्यामुळे वातविकार कमी होतात, स्नायू आणि सांध्यांना ताकद येते, सूज आणि वेदना कमी व्हायला मदत होते। तसेच स्नायू आणि नसांना बळ देण्यासाठी, शरीराची शक्ती वाढवण्यासाठी अश्वगंधा चूर्ण 1 चमचा कोमट दुधासोबत घ्यावे आणि मेंदू आणि नसांचे कार्य सुधारण्यासाठी ब्राह्मी चूर्ण अर्धा ते 1 चमचा ह्या प्रमाणात मधासोबत घ्यावे। या व्यतिरिक्त रोजच्या रोज अभ्यंग स्नान करणं गरजेचं आहे। शरीराला तिळाच्या तेलाने किंवा नारायण तेलाने मालिश करावी। औषधी काढ्याने किंवा गरम पाण्याने आंघोळ करावी किंवा औषधी काढ्याने वाफारा घ्यावा। बस्ती पंचकर्म अतिशय उपयुक्त ठरतं। तसेच नस्य पंचकर्म
वात कमी करणारे तसेच मेंदूला ताकद देणाऱ्या औषधी तेलाने नस्य कर्म करावे, शिरोधारा करून घ्यावी, त्यामुळे मेंदूचे कार्य व्यवस्थित व्हायला मदत होते. पुरेशी झोप घ्यावी, थंड आणि कोरडे अन्न खाणं टाळावे, कोमट पाणी पित राहावे. पक्षवातासाठी काही व्यायाम देखील केल्यामुळे चांगला फायदा बघितला जातो. नंतर आक्षेपक म्हणजे आकडी येणे, झटके येणे, फिट्स येणे, कन्व्हल्जन्स, सीझर्स यामध्ये वातदोष वाढलेला असतो, त्यामुळे शरीराला अचानक झटका येतो, हातपाय आकडतात, थरथरतात, शुद्ध हरपते, वात घट्ट बसतो, त्यामुळे तोंडातून देखील काही वेळा फेस येऊ शकतो. तर यामध्ये मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी, मेंदू शांत ठेवण्यासाठी ब्राह्मी चूर्ण अर्धा चमचा मधासोबत द्यावे. शंखपुष्पी जे मेंदू आणि मज्जासंस्थेला मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे, अर्धा ते 1 चमचा सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यासोबत द्यावे. स्मृतीसागर रस मेंदू विकारांमध्ये अतिशय उपयुक्त काम करतं. तसेच नसांना ताकद देण्यासाठी, शरीर शक्ती वाढवण्यासाठी अश्वगंधा चूर्ण अर्धा ते 1 चमचा ह्या प्रमाणात दुधासोबत घ्यावे. आणि मानसिक आणि मज्जासंस्था विकारांमध्ये उपयुक्त अशा सारस्वतारिष्टचा वापर 10-10 ml सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यासोबत करावा. तसेच तुम्ही नस्य पंचकर्म, शिरोधारा, रोजच्या रोज अभ्यंग करणं, बस्ती पंचकर्म हे करणं देखील आवश्यक आहे. दंडक म्हणजे शरीराचे स्नायू अचानक कडक होणे, शरीर ताठरणं, हालचालींमध्ये अडचण निर्माण होणं, तसेच स्नायूंवर ताण येणं, वेदना होणं, चालणे वाकणे कठीण होणं. तर यामध्ये महायोगराज गुगुळ सकाळ संध्याकाळ 1 गोळी घ्यावी, त्यामुळे स्नायू आणि सांध्यांचा कडकपणा कमी व्हायला मदत होते. सोबत दशमूल काढा घ्यावा, त्यामुळे वेदना आणि सूज कमी व्हायला मदत होते. स्नायूंना नसांना ताकद देण्यासाठी अश्वगंधा चूर्ण घ्यावं, सोबत बलारिष्ट घ्यावं. रोजच्या रोज अभ्यंग करणं, त्यानंतर औषधी काढ्याने वाफारा देणं, बस्ती पंचकर्म आणि नस्य पंचकर्म करावे. तम म्हणजे बेशुद्ध पडणे, चक्कर येणे, स्मरणशक्ती कमी होणे, झटके आल्यासारखे होणे, मेंदू एकदम मंद होणे. तर मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, मज्जासंस्था मजबूत करण्यासाठी, मानसिक शांतता देण्यासाठी ब्राह्मी चूर्ण आणि शंखपुष्पी चूर्ण अर्धा चमचा सकाळ संध्याकाळ मधासोबत घ्यावे. तसेच सारस्वतारिष्ट 10-10 ml सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यासोबत घ्यावे. स्मृतीसागर रस झटके आणि मेंदू विकारांमध्ये उपयुक्त ठरणारे आहेत. या व्यतिरिक्त शिरोधारा, नस्यकर्म आणि रोजच्या रोज अभ्यंग करणं, बस्ती पंचकर्म करणं आवश्यक आहे. भ्रम म्हणजे चक्कर येणे, भोवळ येणे, डोके हलके वाटणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, अस्थिर वाटणे. तर यामध्ये देखील ब्राह्मी, शंखपुष्पी, सारस्वतारिष्ट, अश्वगंधा चूर्ण आणि द्राक्षासव घ्यावे, त्यामुळे कमजोरी आणि चक्कर कमी व्हायला मदत होते. सोबत शिरोधारा, नस्य पंचकर्म, अभ्यंग स्नान करणं गरजेचं आहे. पुरेसे पाणी पिणे, वेळेवर जेवण करणे, ताणतणाव, चिंता कमी ठेवणे, बदाम, तूप, दूध यांचे सेवन करणे. वेफतू म्हणजे थरथरणे, कंप येणे, हातपाय कापणे, शरीरामध्ये कंप येणे, हालचाल करताना नियंत्रण कमी होणे, कमजोरी आणि अस्थिरता जाणवणे. बऱ्याच वेळा म्हाताऱ्या लोकांमध्ये अशी समस्या बघितली जाते, कारण की म्हातार काळामध्ये वातदोष आपसुकच वाढलेला असतो. म्हणून शरीराला ताकद देण्यासाठी, नसा आणि स्नायूंना मजबूती देण्यासाठी, मेंदू शांत ठेवण्यासाठी अश्वगंधा चूर्ण, ब्राह्मी चूर्ण अर्धा चमचा सकाळ संध्याकाळ दुधासोबत घ्यावे. महायोगराज गुगुळ 2-2 गोळ्या सकाळ संध्याकाळ दशमूळ काढ्यासोबत किंवा बलारिष्ट सोबत घ्यावे. एकांगवीर रस घ्यावे, जेणेकरून नसांचा विकार कमी व्हायला मदत होते. सोबत अभ्यंग स्नान करणं, कोमट पाण्याने किंवा औषधी काढ्याने आंघोळ करणं, बस्ती पंचकर्म आणि शिरोधारा करून घ्याव्यात. तिळाच्या तेलाने नियमित मसाज करावी, कोमट पाणी प्यावे, ताणतणाव चिंता कमी करावी, पुरेशी झोप घ्यावी. जृंभा म्हणजे वारंवार जांभई येणे, त्यामुळे वातदोष वाढला आहे, थकवा, झोपेची कमतरता आहे, कमजोरी आहे हे लक्षात घ्या. वारंवार जांभई येणे, थकवा, आळस जाणवणे, शरीर कमजोर वाटणे, झोप अपुरी होणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे अशी लक्षणं दिसू शकतात. म्हणून यासाठी अश्वगंधा चूर्ण, ब्राह्मी चूर्ण अर्धा चमचा सकाळ संध्याकाळ कोमट दुधासोबत घ्यावे. शंखपुष्पी मज्जासंस्था मजबूत करण्यासाठी, झोप सुधारण्यासाठी रोज रात्री झोपायच्या आधी 1 चमचा ह्या प्रमाणात दुधासोबत घ्यावे. बलारिष्ट 10-10 ml ह्या प्रमाणात शरीरशक्ती वाढवण्यासाठी घ्यावे. रोगप्रतिकारक शक्ती आणि ताकद वाढवण्यासाठी च्यवनप्राश घ्यावे. सोबत अभ्यंग स्नान करणं, शिरोधारा करणं, नस्य पंचकर्म करून घेणं गरजेचं आहे. नियमित व्यायाम करावा, प्राणायाम करावे, वेळेवर जेवण करावे. हिक्का म्हणजेच वारंवार उचकी येणं, सहसा वात आणि कफदोष बिघडल्यामुळे अशी लक्षणं दिसतात. यामध्ये छातीत
घशामध्ये अडथळा जाणवतो, सतत उचकी येते, बोलताना जेवताना त्रास होतो, काही वेळा श्वास घ्यायला देखील त्रास होऊ शकतो. तर यासाठी सितोप्लादी चूर्ण मधासोबत जर घेतलं तर कफ दोष कमी होतो, घसा आणि श्वसनमार्ग सुधारायला मदत होते. वासावलेह श्वसनमार्ग स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त आहे. उचकी थांबवण्यासाठी लवंग, इलायची तसेच मोरपिसाचे भस्म अतिशय उपयुक्त ठरतं. या व्यतिरिक्त कोमट पाणी थोड्या प्रमाणात हळूहळू पित राहावं. मध आणि आल्याचा रस घ्यावा किंवा साखर किंवा मध चाटत राहावे. त्यानंतर विषाद म्हणजे उदासी, नैराश्य, मानसिक खिन्नता, यालाच डिप्रेशन, सॅडनेस असं म्हणतात. आजकाल 100 पैकी 80 लोक डिप्रेशनमध्ये बघितले जातात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत डिप्रेशनने ग्रस्त आहेत. यामध्ये मन, मेंदू आणि वातादी दोष बिघडलेले असतात. त्यामुळे सतत उदास वाटते, काही करण्याची इच्छा राहत नाही, चिंता आणि भीती वाढत राहते, झोप देखील नीट लागत नाही, भूक कमी होते, थकवा आणि कमजोरी जाणवते. म्हणून मेंदू शांत ठेवण्यासाठी, मानसिक ताण कमी करण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, नैराश्य कमी करण्यासाठी, तसेच ताण थकवा कमी करावा, शरीराला ताकद द्यावी, मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचा वापर केला जातो. यामध्ये ब्राह्मी चूर्ण, शंखपुष्पी चूर्ण, अश्वगंधा चूर्ण, ज्योतिषमती म्हणजे मालकांगणीचं चूर्ण घ्यावं. तसेच सारस्वतारिष्ट सारखी औषधं जे मानसिक विकार आणि ताण कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. सोबत शिरोधारा करणं, अभ्यंग म्हणजे तेलाने मसाज करणं, नस्य पंचकर्म, ध्यान, योग, प्राणायाम, अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम अतिशय उपयुक्त ठरते. तसेच सकारात्मक वातावरण आणि संवाद ठेवणं गरजेचं आहे. पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. दररोज व्यायाम करणं गरजेचं आहे. मोबाईल आणि स्क्रीनचा वापर कमी करणं गरजेचं आहे. दूध, तूप, बदाम यासारख्या पौष्टिक पदार्थांचा समावेश आहारात करणं गरजेचं आहे. अतिप्रलाप, अति बोलणे, असंबद्ध बोलणे किंवा चुकीचं बोलणं, भ्रमिष्टपणा, मानसिक अस्थिरता असल्यासारखं बोलणं, यामध्ये वातदोष आणि पित्तदोष देखील बिघडू शकतो. अशी लोक खूप बोलत राहतात, असंबद्ध, निरर्थक बोलत असतात, त्यांची मानसिक अस्थिरता असते, ते नेहमी भ्रम किंवा गोंधळलेल्या स्थितीमध्ये असतात, त्यांचा चिडचिडेपणा वाढतो, अस्वस्थता जाणवत असते. म्हणून यामध्ये मेंदू शांत ठेवण्यासाठी, मानसिक संतुलन राखण्यासाठी, स्मरणशक्ती, मानसिक स्थिरता वाढवण्यासाठी, ताण कमी करण्यासाठी, मानसिक थकवा कमी करण्यासाठी, मज्जासंस्था मजबूत करण्यासाठी अश्वगंधा चूर्ण, शंखपुष्पी चूर्ण, ब्राह्मी चूर्ण यासारखी औषधं दिली जातात. सोबत सारस्वतारिष्ट मानसिक विकार कमी करणारे, भ्रम कमी करणारे औषध दिले जाते. या व्यतिरिक्त वात कमी करण्यासाठी अभ्यंग स्नान करणं, नस्य पंचकर्म, शिरोधारा करणं, ध्यान आणि योगा करणं, व्यायाम करणं, वेळेवर झोप घेणं अतिशय उपयुक्त ठरतं. तसेच ताणतणाव कमी करणं गरजेचे आहे. रुक्षपणा, कोरडेपणा, वातदोष वाढल्यामुळे बऱ्याच वेळा कोरडेपणा जाणवतो. हिवाळ्यामध्ये देखील कोरडेपणा जाणवतो. केस कोरडे होतात, शरीराची त्वचा कोरडी होते, वेगवेगळे सांधे कोरडे होतात, त्यामुळे सांध्यांमध्ये वेदना निर्माण होतात. तर यासाठी रोजच्या रोज तीळ तेलाने किंवा नारायण तेलाने अभ्यंग करणं गरजेचं आहे. आहारामध्ये गाईचं तूप, दूध यांचं सेवन करण्याचं गरज आहे. तसेच जास्त कोरडे पदार्थ, थंड पदार्थ, कमी तेल असलेले पदार्थ खाणं वर्ज्य करावं. या व्यतिरिक्त शरीरातील कोरडेपणा कमी करण्यासाठी अजून काय घरगुती उपाय करू शकतो याबद्दलचा डिटेल व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता. पारुष्य म्हणजे कठोरपणा, रुक्षपणा, खरपणा. तर यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वातदोष वाढल्यामुळे कठोरता येऊ शकते, शरीरामध्ये कठोरता येऊ शकते, स्नायूंमध्ये कठोरता येऊ शकते. या व्यतिरिक्त वाणीमध्ये, आपल्या बोलण्यामध्ये देखील कठोरता येऊ शकते. म्हणून अशा वेळी गाईच्या तुपाचं सेवन करणं गरजेचं आहे. त्यामुळे शरीरातील रुक्षपणा, कठोरता कमी व्हायला मदत होते, वातदोष शांत व्हायला मदत होते. तीळ तेलाने रोजच्या रोज अभ्यंग करावं किंवा महानारायण तेलाने अभ्यंग करावं. आणि म्हणूनच हिवाळ्यामध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने का होईना तिळगुळ खाण्याची प्रथा आहे, जेणेकरून आपल्या वाणीमधील कठोरपणा कमी व्हायला मदत होते. या व्यतिरिक्त तीळ तेल अर्धा चमचा तुम्ही रोज घेऊ शकता किंवा नुसते तीळ, काळे तीळ तुम्ही चावून खाऊ शकता. त्यामुळे शरीराची कठोरता म्हणजे रुक्षपणा, कठोरपणा कमी व्हायला मदत होते. शाव अरुण अवभासता म्हणजे आपला चेहरा किंवा शरीराची त्वचा ही काळी, निळी, थोडीशी सावळी होणे,
यामध्ये वातदोष आणि पित्तदोष देखील वाढू शकतो. म्हणून सारिवा, मंजिष्ठा, हरिद्रा म्हणजे हळदी यासारख्या औषधी द्रव्यांचा वापर केला जातो. खदिरारिष्ट सारखे औषधी घेतले जातात. तसेच घरच्या घरी तुम्ही कोमट दुधामध्ये चिमूटभर हळद टाकून पिऊ शकतात. मंजिष्ठादी काढा घेऊ शकता. वेगवेगळ्या तेलाने, औषधी तेलाने मसाज करू शकता. तसेच आहारामध्ये थोडेसे बदल करणं गरजेचं आहे. अस्वप्न म्हणजे अनिद्रा, झोप न लागणं हा वाताचा विकार आहे. तसेच पित्तदोष वाढल्यामुळे देखील झोप येत नाही. यामध्ये बेचैनी जाणवते, थकवा जाणवते, डोके जड होते, चिडचिडेपणा वाढवतो. म्हणून चांगली झोप सुधारण्यासाठी, मन शांत ठेवण्यासाठी, ताण कमी करण्यासाठी अश्वगंधा चूर्ण रोज रात्री झोपायच्या आधी 1 चमचाभर चूर्ण कोमट दुधासोबत घ्यावे. जटामांसी चूर्ण घ्यावे. त्यामुळे ताण, चिंता कमी व्हायला मदत होते आणि नैसर्गिक झोप यायला मदत होते. बरेच जण झोपेच्या गोळ्या घेतात, परंतु असं न करता तुम्ही जटामांसी घेऊ शकता किंवा सर्पगंधा चूर्ण घेऊ शकता. झोपण्यापूर्वी कोमट दूध प्यावे. डोक्याला, पायांना तिळाच्या तेलाने मालिश करावी. मोबाईल, टीव्ही झोपण्यापूर्वी 1 तास आधीपासूनच बंद करावं. नियमित झोपेच्या वेळा पाळणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त शांत गाढ झोपेसाठी आपण अजून घरगुती काय उपाय करू शकतो याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकला आहे, तो तुम्ही बघू शकता. अनवस्थित चित्तता म्हणजे मन स्थिर न राहणं, लक्ष एकाग्र न होणं, चंचलपणा, विसरभोळेपणा अशा लक्षणं देखील दिसतात. तर यासाठी स्मरणशक्ती वाढवावी, मन शांत राहावे, एकाग्रता सुधारावी, मानसिक ताण कमी व्हावा, बुद्धी आणि लक्ष वाढवावे म्हणून वेगवेगळ्या औषधांचा वापर केला जातो. यामध्ये ब्राह्मी, शंखपुष्पी, अश्वगंधा चूर्ण, जटामांसी सारखे चूर्णांचा वापर केला जातो. मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी चिमूटभर वचा चूर्ण देखील घ्यावे. रोज व्यायाम करावा, ध्यान करावा, प्राणायाम करावे, भ्रामरी प्राणायाम करावे, पुरेशी झोप घ्यावी. आहारामध्ये बदाम, तूप, गाईचं दूध या पदार्थांचा समावेश करावा आणि जास्त ताण, मोबाईलचा वापर आणि जागरण करणे टाळावे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला वाताच्या ह्या 80 रोगापैकी कुठलाही रोग झाला असेल तर तुम्ही घरगुती अगदी साध्या सोप्या उपायांनी त्याला कंट्रोल करू शकता. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.